नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. तर मान्सूनला सुरुवात झालेली आहे, खूप चांगला पाऊस पडतोय आणि या टाईममध्ये आपण सगळे बाहेर पडतो चांगले चांगले मान्सून डेस्टिनेशन बघण्यासाठी. तर तसंच एक आपण मान्सून डेस्टिनेशन घेऊन आले पालघर जिल्ह्यातील फेमस ज्याला मिनी महाबळेश्वर सुद्धा बोलतात ते स्पॉट आहे जव्हार. तर चला आज आपण जव्हारला जाऊया आणि इकडचे जे स्पॉट्स आहेत चांगले चांगले जे स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करून घेऊया. तर जव्हारमध्ये जर आपण आला तर याला सिटी ऑफ वॉटरफॉल्स का म्हणतात हे जेव्हा आपण बाय रोड येऊ तेव्हाच आपल्याला कळेल. जागोजागी वॉटरफॉल्स आहेत, खूप छान छानसे सिनेरीज आहेत बघण्यासारखे. त्यातले काही खास इकडे टुरिस्ट स्पॉट्स इकडचे जव्हार टुरिझमनी केलेले आहेत ते आहे. पहिला आहे हनुमान पॉईंट आहे, नंतर जव्हारच्या राजांचं पॅलेस आहे, नंतर दाबोशा वॉटरफॉल आहे, हिराडपाडा वॉटरफॉल आहे, सनसेट पॉईंट आहे. बरेचसे खूप टुरिस्ट स्पॉट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आजच्या ब्लॉगमध्ये. तर जेवढं शक्य होईल तेवढे आपण सगळे स्पॉट्स कव्हर करूया, एक्सप्लोर करूया आणि काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्याच आपण बघून घेऊया. तर चला आता आपण जाऊया आणि जव्हार सिटी आहे जे एक्सप्लोर करूया. तर आता जे आम्ही पाहिलं ते होतं जव्हारचं आपलं पहिलं स्पॉट. जे बोर्ड लागतं ना जव्हारचं त्याच्या स्टार्टिंगलाच तुम्ही गेलात की उजव्या साईडला तुम्हाला दिसून जाईल हे स्पॉट. इथून जे आहे ना खालचं दरीचं दृश्य खूप छान असं दिसतं. बघितलंच तुम्ही की उंचावरून मस्तपैकी धबधबे वगैरे वाहत होते. तर ह्या स्पॉटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करा. हे स्पॉट काय असं हिडन असं राहिलेलं नाही, खूप सारे लोक येतात. बाईक वगैरे तुम्हाला रस्त्यावर दिसून जाते तर समजून जायचं तुम्ही. पाठीमागे बघू शकता. रोडवरून आला तिकडे की मग या साईडला इकडे हे स्पॉट आहे. एकदा तुम्ही जव्हारला आलात ना तर तुम्हाला रस्त्यावर जे ते तुम्हाला वॉटरफॉल्स दिसून जातील. तर आता आम्ही अजून एक पुढे तसंच पुढे थोडा वेळ आलो तर आम्हाला इकडे पुढे पाठीमागे वॉटरफॉल्स दिसते. तर लांबून जे आहे ना तुम्ही त्यांचा खूप असा आनंद घेऊ शकता. बसून मस्त असं बघून तुम्ही खायला प्यायला घेऊन येऊ शकता. पण एक काळजी घ्या की इकडे येऊन कचरा करू नका, कारण खूप सुंदर असं हे पर्यटक आपलं क्षेत्र आहे जव्हार म्हणून. तिकडे येऊन कचरा वगैरे करू नका. आम्ही आलो जव्हारमध्ये दुसरंच ठिकाण जे आहे ते एक्सप्लोर करायला, जे की आहे हनुमान टेकडी. हनुमान पॉईंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर इथे जे आहे ते हनुमानजीचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि साईडलाच एक व्ह्यू पॉईंट आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तर इथे माझ्या मागे आहे काटे मारुती हनुमान मंदिर आहे. आतमध्ये नाही गेलं कारण भिजलेलो आहे, तर बाहेरूनच दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा बाहेरूनच दर्शन घ्या आणि नक्कीच या स्पॉटला सुद्धा व्हिजिट करा जे की जव्हारला आहे. तर मंडळी आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ती म्हणजे शिरपामाळ. तर चला तर मग आपण पाहूया शिरपामाळ. तर तुम्ही सुद्धा जर जव्हार टुरिझमसाठी येत असाल तर ह्या स्पॉटला सुद्धा नक्कीच भेट द्या. हे जे स्पॉट आहेत ते जव्हारमध्येच आहेत, एकदम जवळ आहेत. तुम्ही ह्या सगळ्या स्पॉटचा डायरेक्टली तुम्ही जे आहे ते गुगल मॅपवर सर्च करून चेकआउट करू शकता, कारण की आम्ही प्रत्येक जे प्लेस आहे त्याचं लोकेशन आम्ही अपडेट केलं नाही आहे. तर तुम्ही जव्हारमध्येच आहेत, गुगल करून तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता. चला तर मग आता पाहूया आपण शिरपामाळ. आल्यावर आपली आपली चप्पल जी आहे ते आपण इथेच आपण काढून ठेवा. चप्पल घालून वर जाऊ नका, कारण ही जागा जी आहे ती पवित्र जागा आहे. त्या जागेचं पवित्र जागा आपल्याला हे करायचं आहे, राखायचं आहे. हे बघा इथे सुद्धा लिहिलेलं आहे. आपल्याला जे ते चप्पल वगैरे इथे काढून आपल्याला जायचं आहे वरती. इथे या जागेची माहिती लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता पॉज करून. तर इथून पुढे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा व्ह्यू दिसतोय. एकदम असं हिरवंगार, थोडंफार धुकं आणि थोडा पाऊस. तर तुम्ही नक्कीच या पावसाळ्यामध्ये जे ते या जव्हारमध्ये या जव्हार टुरिझमला जव्हारला आपल्या भेट द्या. जव्हार हे आपलं टुरिझम म्हणून ओळखलं जातं. तर नक्कीच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे येऊ शकता. इथे राहण्याची खाण्याची उत्तम अशी सोय आहे. त्याच्याबद्दल जर तुम्हाला प्रॉपर असा ब्लॉग पाहिजे असेल माहितीवाला तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही त्यावर जे तो प्रॉपर असा एक व्हिडिओ बनवू ज्याच्याने तुम्हाला ते प्रॉपर गाईड होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही इकडे जर यायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या. पण इथं ना इकडे काळजी घ्या, इकडे जे तर तुम्हाला चप्पल घालून वरती यायचं नाही आहे. आणि त्याचसोबत इकडे तुम्ही कुठल्याही प्रकारचा कचरा वगैरे करू नका, कारण ही एक पावन जागा आहे. तर या जागेचं आपल्याला पवित्रता ते राखून ठेवायची आहे.
आता आपण आलोय खडखड डॅमला. माझ्या मागेच आहे खडकडचा डॅम. तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात पाऊस येतो, पाण्याला पण फ्लो चांगलाच आहे. तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. रस्ता वगैरे चांगला आहे, गुगल मॅपवरती लोकेशन अवेलेबल आहे. पण आला की जरा काळजी घ्या, पाण्यात वगैरे उतरू नका सध्या, कारण की पाण्याला प्रवाह जास्त आहे. हा जो व्हिडिओ हा आपण भरपूर लोकांना शेअर करा, ज्याच्याकडनं पालघर टुरिझमबद्दल भरपूर लोकांना माहिती पडेल आणि त्यांना सुद्धा इकडे येण्याचा चान्स भेटेल. मंडळी आता आम्ही आहोत हिरडपाडा वॉटरफॉल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे हिरडपाडा वॉटरफॉल. आणि इथे जे आहे ना, हे जिथे मी उभा आहे तिथे हा व्ह्यू पॉईंट केलेला आहे. वरून सुद्धा बघू शकता, तिथे वॉच टॉवर सुद्धा केलेला आहे. आणि आता हा माझ्या मागे आहे हिरडपाडा वॉटरफॉल. पाहू शकता पावसाने कसं असं रौद्ररूप असं घेतलेलं आहे या हिरडपाडा वॉटरफॉलने. या वॉटरफॉलचा जो आहे ना, तुम्ही लांबूनच मजा घ्या, जास्त जवळही जाऊ नका पाण्याच्या. तुम्ही पाहू शकता आजकाल बाहेर काय होतं आहे. तर तुम्ही सुद्धा या आपल्या जव्हारला आपल्या प्रमोट करा. जव्हार टुरिझम आपल्याला वाढवायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओज आता शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा नक्की या पावसामध्ये या वॉटरफॉल्सला वगैरे किंवा जव्हारला भेट द्यायला नक्कीच या. तर मंडळी आता आम्ही आलो आहे दाबोसा वॉटरफॉलला, जे की एक जव्हारचं प्रसिद्ध असा हा वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता, खूप असा मोठा असा रौद्ररूप घेतलेला आहे या वॉटरफॉलने. सर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता. हे फर्स्ट चॉईस असते जव्हारकरांची. सो ह्या वॉटरफॉलला सुद्धा नक्कीच व्हिजिट करा. हे जे वॉटरफॉल जे आहेत ते जव्हारमध्येच आहेत, एवढे जवळपास नाही आहेत. तुम्ही गुगल करा, गुगलवरून तुम्हाला सगळे प्रॉपर यांचं लोकेशन जे ते कळून जाईल. आणि तुम्ही सुद्धा जर जव्हार टुरिझमला येत असाल तर ह्या जव्हारच्या दाबोसा वॉटरफॉलला नक्कीच येऊ शकता. आज आपण जव्हारमधले काही फेमस स्पॉट्स बघितलेले, जे 3 वॉटरफॉल वगैरे खूप फेमस आहेत. तर तुम्ही पण इकडे येऊ शकतात. गुगलवरती लोकेशन्स अवेलेबल आहेत. अजूनही भरपूर काही स्पॉट्स आहेत इकडे जव्हारमध्ये फिरण्यासारखे, पण वेळेची कमतरता असल्यामुळे आज आम्ही सगळे कव्हर नाही करू शकलो. आणि हा भरपूर पाऊस आहे, तर तुम्ही इकडे याल तर जरा काळजी घ्या. भरपूर पाऊस असल्यामुळे आपण वॉटरफॉलमध्ये वगैरे उतरू नका. आपली सावधानी बरता आणि आपल्यासोबत आहे त्यांची पण सुरक्षेची बाब घ्या. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथे सेंड करतो. आपला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून जव्हार टुरिझम हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं जाईल. आणि आपल्याला जर कोणत्या वेगळ्या स्पॉट्सबद्दल वगैरे काही माहिती पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तो स्पॉट किंवा तो एरिया कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटू आपण एका नवीन ब्लॉग. टिल देन तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.